आदेश माऊली रामकृष्ण हरी माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. आज माऊलींच्या कृपेने माझ्या 2-3 मीटिंग होत्या आणि ऑन द ट्रॅक तुळापूर रोड मला माझ्या मीटिंग करता जाता जवळ मला दिसत होतं. त्याच्यानंतर मनात आणलं आणि आता बलिदान मास पर्व महाराजांचं सिद्ध आहे. तर मग महाराजांच्या तुळापूरला जाण्याची मनातून इच्छा निर्माण झाली आणि त्यामुळे तुळापूरला येता येता त्या ठिकाणी आपलं जे म्युझियम आहे, म्युझियम जे आहे ते वाघवस्ती जे आहे तुळापूर रोडला वाघवस्ती दिसते तर म्हणजे आळंदी तुळापूर रोड, मरकड तुळापूर रोड त्याला म्हणलं. आळंदीतून पुढे आलं की मग त्याच्यानंतर तिथून एक 14 किलोमीटर अंतर आहे आळंदीपासून आणि तुम्ही आनंदाने त्या ठिकाणी येऊ शकता. पण त्या ठिकाणी शिवले पाटील दादा माऊली आहेत, माननीय शिवले पाटील दादा. त्यांचं पहिलं नाव माननीय मंगेश दादा शिवले पाटील आणि त्यांचा सगळा परिवार, त्यांच्या सौभाग्यवती सोनालीताई माऊली. तर ह्या सगळ्या परिवाराने फार मोठं योगदान निर्माण करून त्यांच्या मुलांसहित फार मोठं योगदान आहे पूर्ण परिवाराचं. आणि त्यांनी संभाजीराजे माऊली, छत्रपती स्वराज्याचे संभाजीराजे माऊलींचं म्युझियम म्हणजे संग्रहालय, म्युझियम म्हणण्यापेक्षा संग्रहालय, ते विचार संग्रहालय आपलं आयुष्य बदलून जाईल अशा पद्धतीने त्याची ऊर्जा आहे. मी स्वतः ते अनुभवले, अनेक वेळा मी जातो तिथे. आणि तसंच पुढे मग आलात की 3 मिनटावर महाराजांची समाधी आहे तुळापूर. तर नक्कीच तुम्ही त्या संग्रहालयाला भेट देऊ शकता आपल्या आवडीने. आणि साधारणतः सकाळी 10 पासून ते पुढे संग्रहालय चालू असतं. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पर हेड 50 रुपये तुम्ही त्याची फी, प्रवेश शुल्क भरा, आनंदाने भरा. मी तर म्हणतो, मी अनेक वेळा भरतो. आनंदाने ते भरा आणि तिथलं ज्ञान प्राप्त करा, महाराजांचे व्हायब्रेशन प्राप्त करा. आणि कसं वेळ संचारतं एखाद्याच्या शरीरामध्ये, तसं ते मी ईश्वरी क्षमा मागतो आहे त्यांच्या परिवाराची. मंगेश दादा शिवले पाटील या परिवाराकडे ते संचारलेले आहे आणि खूप सुंदर इतिहासाचा अभ्यास, त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. हे इतिहासाचा जो अभ्यास आहे, आपण जो शाळेत केला तो फक्त परीक्षेत पास होण्यापुरता केलेला आहे. तसं तुम्ही एखाद्या गडावर जाता आणि गाईड तुम्हाला फॉलो करत, तुम्हाला गाईड करतात. खूप सुंदर त्यांचं आतमधून पेटलेले असतात आणि आपण तिथे पण मात्र बार्गेनिंग करतो. कुठे बार्गेनिंग करावी ते पण माणसांना आपल्याला समजत. मी पण बार्गेनिंग करतो, पण अशा ठिकाणी मात्र नका बार्गेनिंग करून, कारण ते आपल्याला इतिहास सांगायला आपलं आयुष्य अर्पण करत असतं. तसं त्यांनी आपली स्वतःची लँड, भूमी आणि तो सगळा प्रोजेक्ट हे केलेला आहे महाराजांसाठी. तो अर्पण आहे. आपणही जा जरूर. गेलात तर माझी विनंती राहील, नाथपंथी म्हणून जर तुम्ही गेलात, आपले नाथांचे सेवक म्हणून, तर जरूर त्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रेमाचं खाऊ घेऊन जा. मी असं नाही म्हणणार की अमुक नाही तमुक नाही, तुम्ही प्रेमाचा खाऊ नाही की जेणेकरून लहान त्यांची बाळं आहेत, 3 बाळं आहेत, त्यांचे एक पुतणे आहेत दादा, सक्षम दादा, आणि 2 बाळं आहेत त्यांना. तिथे त्यांना खाऊन द्या. काय वाटलं तर तिथे एखादी फिनाईलची बॉटल नाही, तिथे आल्या गेल्या माणसाला ते उपयोगी पडेल, टॉयलेट वापरायला मिळतो आपल्याला. साबण नाही एखादा तिथे हात धुवायला वगैरे, असंही करू शकता. किंवा त्या ठिकाणी जाऊन ते ऐकण्याची तरी श्रवणभक्तीची सेवा करू शकता. आता आतमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला हे करायला देत नाहीत, आपलं काय म्हणतात, तुम्हाला फोटोग्राफी करायला देत नाहीत. फक्त महाराजांची मूर्ती आहे, राजांची, संभाजीराजे माऊलींची आणि छत्रपती शिवछत्रपती महाराजांची मूर्ती आहे. त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. सूर्यस्वराची ती मूर्ती आहे आपल्या अभ्यासाप्रमाणे. आणि नतमस्तक व्हा आणि मग फोटो काढा. नंतर पाहिजे उभं राहून महाराजांबरोबर फोटो काढा. काही जण नुसतंच महाराजांबरोबर फोटो काढतात उभं राहून, ते तसं योग्य नाही. त्यानंतर त्यांनी उत्तम प्रकारचे फ्रेम्स बनवलेले आहेत. माझ्याकडे ते मी आता घेतलेले आहेत, मी सतत घेतच असतो. महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजीराजे माऊली, छत्रपती संभाजीराजे माऊलींची दोन्हींचं युनिक फ्रेम जे आहे, ती एवढा सुंदर फ्रेम त्यांनी मेहनत करून घेतलेले आहेत. तर जरूर तुम्ही घेऊ शकता. 50 रुपयापासून 500-5,000 रुपयापर्यंत फ्रेम आहेत. एखाद्याला भेट द्यायची तर ती देऊ शकता की ती आठवणी राहील भेट. एवढं सुंदर त्यांनी मेहनत केली. जी बाहेर फ्रेम मला वाटते बाहेर 250-300 होती, तिथे 50 रुपयाला आहे. बरं, फ्रेमची किंमत आणि किंवा ते जे काय आपण देतो ते काही नथिंग आहे, ते पे करतो ते काही नथिंग आहे. आणि वाटतेच तुम्हाला राजांवरची पुस्तक वगैरे आहेत ते पण कळतात. खरा इतिहास आपल्याला आढळून येईल. नक्की आपण भेट द्या आणि नक्की त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की महाराज आपल्याशी संवाद साधत आहे. एक हृदय संवाद आहे. आणि तुमच्याकडे तुमची मुलं असतील, परिवार असेल तर नक्कीच जाऊन त्या ठिकाणी जरूर भेट द्या. त्या ठिकाणी